नमस्कार मंडळी. ब्रिजचा वाटलेला डाव हा एखाद्या खाणीतल्या दगडासारखा असतो. 4 खेळाडूच्या हातात 52 वाटलेली पानं गेली की त्यांच्या हातात त्याला वेगवेगळे पैलू पडू शकतात. काही मंडळींच्या हातात त्याचा कोळसा होतो, काही मंडळींच्या हातात हिरा पण होऊ शकतो. आता हेच बघा ना, आज जो खेळला गेला पुण्याच्या नेहमीच्या स्पर्धेमधला डाव आणि ज्याचं विश्लेषण छापलं होतं त्याची फाईल सगळ्यांना मिळाली असेल. तर हा तो डाव 2 क्रमांकाचा डाव, ज्याच्यामध्ये पूर्वेकडे इस्पिक 1 राणी 5 पानी आणि बदाम 1 गुलाम दशी आणि चौकट 1 4 पानं अशी पानं होती. आणि डावाचा वंटक पण पूर्वच होता. बऱ्याचशा पटांवरती 1 इस्पिक बोलीने ह्या डावाची सुरुवात झाली असेल. ह्याला चांगल्या प्रकारे पैलू पडले तर काय होऊ शकतं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता गंमत बघा, पूर्वेचा खेळाडू वंटक काय डाव वाटून तो 1 इस्पिकने सुरुवात करेल. बऱ्याचशा पटांवर 1 इस्पिकने सुरुवात होईल. दक्षिणेच्या खेळाडूला काही बोलण्यासारखं नाही आहे, बऱ्याचशा ठिकाणी तो पासच म्हणेल. पश्चिमेचा जो खेळाडू आहे, आपल्या डावामध्ये हा तो नंतर ठेकेदार बनणार आहे, त्यामुळे आपण त्याला ठेकेदार नाव दिलं. तो बऱ्याचशा ठिकाणी 1 बिनहुकमी बोलीने प्रारंभ करेल. आणि जर उत्तरेचा खेळाडू धाडसी असेल, खरं म्हणजे उत्तर दक्षिण वल आहेत आणि किलवर 1 राणी नंतर जमवलेलीच पानं आहेत, अगदी छोटी पानं आहेत, त्यामुळे कदाचित तो 2 किलवर बोलेल, कदाचित नाही. आपण असं धरू आपल्या डावात 2 किलवर बोलला. आता जर पूर्वेचा खेळाडू गतानुगतिक असेल, अमेरिकेत जे काही शिस्तसंमत आहे, जे काही कर्मकांडाप्रमाणे आहे त्याप्रमाणे तो 2 चौकट बोलू शकेल. पण वेगळ्या प्रकारे विचार करणारी उत्तर पूर्व पश्चिम जोडी असेल तर ही डबल हिज बोली आहे. ती जशी आपण प्रारंभिक बोलीला डबल बोली वापरतो, उरलेले पंथ जे आहेत त्यामध्ये मी खेळू शकतो असे एक दर्शवणारी, माझ्याकडे चांगली पानं आहेत आणि मी उरलेल्या पंथामध्ये खेळू शकतो असं दर्शवणारी सामान्यपणे डबल बोली असते. एखाद्या 1 स्पीड किंवा 1 हार्ट कोणीतरी चालू केलं, त्याला त्याच्या पुढच्या खेळाडूने डबल मारली तर तशी असते. तर एखादा वेगळ्या प्रकारे विचार करणारी पूर्व पश्चिम जोडी असेल आणि त्यांनी जर पूर्वेने डबल मारली तर काय होईल? दक्षिण चुपचाप आहे, पश्चिम 2 बदाम, 3 एक्के आहेत, गुलाम दशी आहे बदाम मध्ये, कदाचित पूर्व 3 बदामला चढवेल आणि शतकी ठेका आहे म्हणून पश्चिम 4 बदाम बोलेल. 4 बदाम डावामध्ये काय होईल आपण खेळून बघूया. गमतीदार डाव आहे. उत्तरेच्या हातातनं काय प्रारंभिक उतारी येऊ शकेल? किलवर 1 राणी आहे, त्यामुळे किलवर खेळणं काही फारसं बरोबर नाही. इस्पिक किंवा बदाम येऊ शकेल. बरीच मंडळी जेव्हा काही नक्की ठराव होत नाही, कुठला पंथ खेळण्यासारखा नाही, पानं जरा विचित्र आहेत, तेव्हा हुकमाने सुरुवात करतात. कदाचित हा उत्तरेचा खेळाडू हुकमाने सुरुवात करेल. आपण बघूया खेळ कसा होईल. हुकमावर बदाम दशी खेळला ठेकेदार, बदाम दशीचा दस्त झाला. आता पुढे काय फारसं खेळण्यासारखं नाहीये, इस्पिक मारून घेणं जरुरी आहे म्हणून तो इस्पिक 1 खेळेल, 1 इस्पिक मारून घेईल. बदाम राजा बगलेत आहे हे जवळपास ठरलंच होतं पहिल्या दस्ताला. बदाम गुलामकडे तो खेळेल. बदाम गुलाम दस्त जिंकल्यानंतर तो इस्पिक खेळून पुन्हा एकदा मारून घेईन. सुदैवाने इस्पिक राजा खाली येईल आणि आता इस्पिक वाजवायचे आहेत म्हणून तो बदाम 1 खाली जाईल. इस्पिक राणी वाजवेल. त्याच्याकडे चौकटची बरीचशी मोठी पानं आहेत, गुलाम दशी नशी सगळं आहे, त्यामुळे  मोठी पानं पण जाळू शकतो. असो, 1 इस्पिक खेळला ठेकेदार, बदाम 2 खेळला, इस्पिक 1 खेळला, 1 इस्पिक मारून घेणं जरुरी आहे म्हणून तो इस्पिक 1 खेळेल, 1 इस्पिक मारून घेईल. बदाम गुलाम दशी खेळला ठेकेदार, बदाम 2 खेळला, 1 इस्पिक मारून घेणं जरुरी आहे म्हणून तो इस्पिक 1 खेळेल, 1 इस्पिक मारून घेईल. त्याच्याकडे चौकटची बरीचशी मोठी पानं आहेत, गुलाम दशी नशी सगळं आहे, त्यामुळे  मोठी पानं पण जाळू शकतो.
आणि आता मोठी गमतीदार परिस्थिती येईल बघा. 8 पूर्व पश्चिमेचे दस्त झालेले आहेत, चौकट एक्का 9वा आहे. 10वा मिळेल का? मिळणारच, कारण उत्तर दक्षिण थांबू शकत नाहीत. आता ठेकेदाराला हे माहिती आहे की 2 किलवर बोली आहे उत्तरेची, म्हणजे त्याच्याकडे 5 किलवरची पानं तर असणार. कदाचित 6 असतील, कदाचित 5 असतील, पण समजा 5च असली म्हणून तो चौकट एक्का वाजवून घेईल आणि त्यानंतर किलवर खेळेल. आणि दक्षिण जे काय पान खेळेल त्याच्यावरती तो फक्त वरती एक पान खेळेल. आणि आता उत्तरेच्या खेळाडूच्या गळ्यात पडलाय पश्चिम आणि उत्तरेच्या खेळाडूला किलवर खेळावंच लागणार आहे आणि किलवर राजाला एक दस्त द्यावा लागणार आहे आणि 10 हात असे सरळ होतील. गंमत आहे ना. डाव साधा सोपा वाटतो, पण वेगवेगळ्या प्रकारे बोली झाल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाडूंनी तो हाताळल्यामुळे कधी कधी एखादा साधा डाव पण त्याला पैलू पडून हिऱ्यासारखा चमकू शकतो. आशा आहे तुम्हाला हे मराठीतलं वर्णन आवडलं असेल तर ह्या वाहिनीचे सदस्य व्हा. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर खाली जरूर नोंदवा. धन्यवाद.